नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। जनरली लहान मुलांना हसायला खूप आवडतं, पण आज जिला मी भेटणार आहे ना तिला हसायला आवडतं, हसवायला आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसता हसता पडायला आवडतं। आणि तिची ही निरागसता बघून आपणच तिच्या प्रेमात पडतो। चला तर मग भेटूया हसऱ्या सानवीला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। कशी आहेस तू सानवी? बरी आहे। आणि तू काय करणार आहेस? खेळणार। कोणाशी? त्याची काय खेळूया आपण दोघी जणी? खेळणी 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 खेळायचं। मला सांग, तू स्पर्श वात्सल्याचा हा एपिसोड बघितलायस का ग? मग काय झालं होतं त्या एपिसोड मध्ये? मी तू आली होतीस आणि मग काय केलंस तू त्या एपिसोड मध्ये येऊन? आई 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 केलं? तुझा नाही। हो, असं केलंस तू। तू मोठी होऊन कोण होणार आहेस मला सांग? तुझा डॉक्टर बनणार। वाव, तू डॉक्टर होणार? येस, किती छान। मग जेव्हा लोक तुझ्या घरी येतील तेव्हा तू त्यांना इंजेक्शन देणार का? हो, ही बाई। आणि मग ते घरी आल्यावरती चहा बिस्किटच्या ऐवजी तू त्यांना पट्टी बांधायची डॉक्टर। का पट्टी बांधायची डॉक्टरनी? नाही रागणार ना, इंजेक्शन दिलं ना मग पट्टी बांधायची पण। अच्छा, म्हणजे इंजेक्शन पण द्यायचं आणि पट्टी पण बांधायची? हो हो, अरे वा, तुला कोणी सांगितलं हे? मी। तूच सांगितलंस? ए मला सांग, तुझी आई खूप बडबड करते का ग? हो हो, तुला कसं माहिती? आणि टीव्ही पण बघते? हा। मग काय होतं? टीव्ही मध्ये मला शॉक लागतो। तुला शॉक लागतो? बापरे, मग तू बडबड करते का आई बडबड करते? आई पण तुला कसं माहिती? मग बाबा काय करतात आईनी बडबड केल्यावर? टीव्ही तोडतात। टीव्ही तोडतात? हो। तुझे बाबा टीव्ही तोडतात? ओके। खोटं बोलली? मजा केली माझी? हो। ए ऐक ना, तुला राजकुमारी माहितीये का? राजकुमारी? हा माहिती। कोण राजकुमारी? तू राजकुमारी। ही मला राजकुमारी म्हणाली। परत बोल, मला बरं वाटतं, परत बोल। मी कोण आहे? राजकुमारी। राजकुमारी आहे ग, हो गटारी। आणि तू प्रिन्सेस? हा, तू प्रिन्सेस आहेस। ए तुला काय करायला आवडतं? नूडल। नूडल करायला आवडतं? ओके, बरं। ए तू फुगा माहिती का? तुला काय असतं फुगा? मॅगी। मॅगी? अरे सारखी ती हसते आणि काही केलं की पडते खाली। किती गोडू आहेस ग तू, मनी माऊ। ए ऐक ना, तू बाबांबरोबर त्यांच्या ऑफिसला गेलेलीस? काय केलंस तिकडे? बोंबील। गवाले काय केलं की ती हसता हसता खाली पडते। वा वा वा, मज्जा आली मला। तू खूप क्यूट आहेस ग। तू कधी गावाला गेली आहेस? हो। मग काय असतं गावामध्ये? कोण कोण असतं? मॅगी। मॅगी? काय झालं की हसत हसत खाली पडती? ओके, काय झालं की मॅगी? आज तिने ठरवलंय कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मॅगी एवढंच बोलायचं। ओके, अच्छा, तू असं मोठ्या मेरी गो राऊंड मध्ये, चक्रामध्ये किंवा स्लाइड मध्ये बसलीयस का? हा। मग काय होतं तिकडे? दिवाळीमध्ये? कुठे गेली होतीस तू? दिवाळी बाहेर गेली होतीस? हो। आणि काय केलंस? दिवाळीमध्ये मच्छी काढली। दिवाळीमध्ये मस्ती केली तू? मच्छी बोंबील। इकडे कोल्हांडी उडी, इकडे बस। ए ऐक ना, मला सांग, कोल्हा कोण असतो? कोल्हा माहितीये तुला? मी कोला। तू कोल्हा आहेस। आणि द्राक्ष? मी द्राक्ष। तू पण द्राक्ष तूच आहेस। आणि तुला कोल्ह्याची गोष्ट माहितीये? हो माहितीये। एलिफंट। हा सांग, एलिफंटची गोष्ट सांग। लायन, एलिफंट, डियर। हा, काय करतात ते? आता डियर काय करतात? चिकटतात डियर. चिकटतात?
अशी मस्ती करतात मच्छी? अरे तू सारखी मच्छी, बोंबील आणि फिश त्याच्याबद्दल बोलते. बिया तुझी आई चांगलंच फिश बनवते. हो मग सगळ्यात बेस्ट फिश कोण बनवतं? बोंबील. कोण बनवतं? बोंबील. पण तू सुकडा बोंबील आहे. हो सुका बोंबील. अरे काय बोलती? आणि फिश कुठून मिळतं आपल्याला? बोंबीलचा फिशेबल. कुठून येतं? कुठून फिश? नाही मी समोर हे बघ मम्मा असं दिसत फिश मम्मा. असं ओके. हिची काहीतरी वेगळीच एक भाषा आहे. मी आता समजायचा प्रयत्न करते. आणि कोण घेऊन येतं आपल्यासाठी? पकडतं कोण फिश? मी. तू पकडतेस. आणि ते बनवायचं कसं असतं? बनवून दाखव मला. हे बघ हा घे गॅस. आता मला फिश बनवून दाखव. चल स्टार्ट. हा समज हे फिश आहे. खोटं खोटं. आता काय करायचं? वा 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 वा. हे काय दादा? हे कोणी शिकवलं तुला हे बनवायला? हे मी शिकवतो. मी सगळं स्वतःच स्वावलंबी आहे ही. हा आता काय? अगं बाई एवढं गरम, तुला हात बीत भाजत नाही वाटतं? थोडासा भाजतं. थोडासा भाजतोय. द्या मला दे. नको बाई. आहा मस्त आलाय. तू पण खा. कसं केलंय? कसं झालंय? छान आहे. थोडं मीठ घालायचंय का अजून? हा मॅगीचं मीठ. हे बघ. अगं बाई अगं बाई. हा साखर मीठ लोणचं. नमस्कार. नमस्कार. किती गोड आहे. आणि हसता हसता जी काही धूम पडत होती मला खूप मज्जा आली. आणि खूप लाघवी आहे ना, एकदम प्रेमळ आहे. हो तिला म्हणजे माणसात मिक्स व्हायला पण खूप आवडतं आणि लगेच ती सगळ्यांशी क्लोज होते. लगेच म्हणजे तिला काय ओळख बिळख वगैरे असं लागत नाही. लगेच सगळ्यांशी बोलायला स्टार्ट करते. बाबा मस्ती करते का? हा भरपूर मस्ती करते. तिने सांगितलं मला तुम्ही टीव्ही फोडणार होतात. काय बाबा काय झालं नेमकं? का टीव्ही फोडणार होतात तुम्ही? मी सारखं टीव्ही बघत कंटिन्यू सकाळपासून ती टीव्ही बघते. बसून मग टीव्ही फोन टाकले डोळे खराब होतात ना. आणि मला म्हणे पप्पा मस्ती करतात. म्हटलं काय का कोणावर मस्ती? पण मम्मी बरोबर मस्ती करतात. काही धमाल उत्तरं दिली तिने. धमाल. तिची मस्ती म्हणजे आता पप्पा दिवसभर तिला भेटत नाहीत, पण ती रात्री आल्यावर मग त्यांचा पाठलाग अजिबात सोडत नाही. मग रात्री त्यांना म्हणणार पप्पा आपण खेळूया. मग ती दोघं जण घर खेळतात आणि मग त्याच्यानंतर पप्पांना सांग पप्पा 2 मिनिटं हात वरती करा ना, मला ना तुम्हाला सांगायचं आहे. नाही तर असं बोलणार पप्पा 2 मिनिटं हातवरती घाण लागली ना ती जरा काढते असं. मग पप्पा हा वरती हात केल्यावर मग गुदगुल्या करणार त्यांना. ही मस्ती चालूच असते तिची दिवसभर. आणि घरात पण खूप मस्ती करते. इकडे तिकडे मी 2 मिनिटं किचनमध्ये गेली की ही बाहेर काहीच नाही काय करणार. एकदा तर तिने काय केलं, मी किचनमध्ये काम करत होती आणि ती बाहेर खेळत होती तर किचनमध्ये आली आणि तिच्या जिभेवरनं 3 चिल्लर होते. मला वाटलं ती काय, म्हटलं चिल्लर काय तोंडात म्हटलं. तिला वाटलं काय मी काय नवीन केलं की काय. मला म्हणते मम्मा बाबा मी कसे चिल्लर ठेवले तोंडावर असं. आणि मी तिला जे मारलं तिला मला वाटलं घशाखाली जाईल वगैरे, तर मला भीती ते आणि खूप मारलं. नंतर ती किती माझ्याशी बोलत नव्हती, मी पण तिच्याशी बोलत नव्हती. खूप रडली. नंतर मग मला एवढं मस्का पॉलिश करत म्हणते मम्मा तू मला किती धपाटे देतेस ग. म्हणते तू माझी गुड गर्ल आहेस ना, हां तू माझं छोटं बाळ आहेस ना असं. म्हणजे मला ती हे करत होती की तू मला आता मारू नकोस. म्हणजे खूप मारलं मी तिला. खूप मारलं. तर मला म्हणते आता मला मारू नकोस म्हणून असं. मग नंतर ती खूप वेळ शांत राहिली आणि नंतर मग एकदम मिसळली माझ्याबरोबर. म्हणते हां आता नाही मी असं पुन्हा नाही कधी करणार. पण ती तुम्हाला मस्का लावत होती. मला नेहमी म्हणणार तू माझी बबली आहेस ना, म्हणजे मारू नये म्हणून. आणि मला जवळ बिवळ घेणार. म्हणजे जसं आई तसं मुलाला कधी ती मला करणार. फजिती करते की नाही? एकदा काय झालं, मी भाजी चिरत बसली होती आणि ती खेळता तिने हात जोरात माझ्या डोक्यावर मारला तर तिच्या हातातली बांगडी ना मला जोरात लागली डोक्याला. म्हणजे असं गरगरल्यासारखं झालं. म्हणजे एकदम अशी चक्कर आहे ना नॉर्मल असं. म्हणून मी भिंतीला असं डोकं टेकल्याच्या नंतर तिला असं वाटलं की मम्माला काहीतरी झालं म्हणून असं. तर मी असे डोळे वगैरे बंद केले. तर ती मला उठवायला लागली मम्मा काय झालं. माझे डोळे म्हणजे ती बोलवती ते मी ऐकत होती पण माझे डोळे उघडत नव्हते. तर म्हणते मम्मा काय झालं तू उठत का नाही म्हणून. तर मी काय डोळे उघडले नाही. नंतर तिने दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न, तिला उघडता येत नव्हतं. तिला लक्षात आलं की मम्माला चक्कर आली म्हणून. खिडकीमध्ये जाऊन ती हाका मारते मम्मा, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत होती बाहेरच्यांना. पण तिचा आवाज काय समोरच्याला एवढा ते जात नव्हता. आणि मग तिने खूप उठवलं वगैरे. आणि एकदा मी तिला बोलली होती, म्हणजे रस्त्याने चालताना एक माणूस पडला होता ना चक्कर. मी तिला बोलली होती की बाबा कोणाला चक्कर आली की त्याच्या पाणी मारायचं, त्याला पाणी द्यायचं म्हणून. तर तिने काय केलं, बाथरूममध्ये गेली, मग भरून आणलं आणि पूर्ण अंगावर माझ्या पाणी ओतलं त्याने घरभर चिखल. मी जी जागी झाली ती चांगलीच जागी झाली.
आणि मग मी मला ती हे करायला लागली, मी परत असं पुन्हा असं कधीच नाही करणार वगैरे. म्हणजे एकदम तिने मला मिठीच मारली. तिला वाटलं की मम्माला काय झालं की काय. आई गं, कसली उद्योगी आहे. हो, खूप रडली प्रेमळ पण आहे, ती. खूप प्रेमळ आहे. खूप रडली पण तिला असं हे झालं, म्हणजे तू का नाही उठत होती, मी एवढी तुला उठवत होती, तू का नाही उठलीस म्हणते. ते माणसाची लोभी खूप आहे ती. म्हणजे इथे हट्टीपणा पण आहे, पण तिला वाईट पण लगेच वाटतं कोणाबद्दल पण. So sweet. आणखीन एक हिस्सा हे सांगेन मी. एकदा काय आलं, माझी सासू होती माझ्याकडे 2 महिने, हात फ्रॅक्चर झाला होता. तर ती न चुकता रोज सकाळी शाळेत जाताना देवाला सांगायची, चांगली बुद्धी दे, आरोग्य दे आणि माझ्या गोरी आजीचा हात बरा कर. असं. गोरी आजी रोज म्हणते हा, गोरी आजी त्यांना म्हणते, गोरी आजीचा हात बरा, की त्यांना हात खूप दुखायचा आणि ती बघत होती, म्हणजे ते रडायच्या ना खूप. रोज ती न चुकता देवाला सांगायची, बाबा मग गोरी आजीचा हात बरा कर म्हणून, तिला लवकर बरी कर. एकदा ती खूप रडली, तिचा हात खूपच दुखत होता. तर तिला सांगते की हा गप रडू नको, मी आहे ना म्हणते, मी मोठी झाली ना, ऑफिसला जायला लागली ना, की तुला भरपूर पैसे देईन म्हणते, तू टेन्शन घेऊ नको. तिला सांगते. किती मायाळू आहे. खूप म्हणजे खूप. पप्पा पण जरा याचा स्वभाव साधाच आहे, पण असं कधी नॉर्मली जरी असं ओरडलं ना तरी तिला लगेच वाईट वाटतं. पप्पा तुम्ही मला का ओरडलात. जरी शांत ऑफिसवरून आला की तो शांतच असतो, असं जास्त हे नाही करत. तर मला म्हणतो हां, तिला म्हणजे ती त्याला सांगणार की पप्पा तुम्ही शांत काय, बोलत का नाही माझ्याशी, बोला ना. मग निदान तिला सानवी तरी अशी हाक मारायची, मग तिला बरं वाटतं. खूप मस्त होत्या हिच्या गमती जमती. आता जरा थोडंसं आपण गेमकडे वळूया. मी तुम्हाला एक इंग्लिश शब्द सांगेन, त्याचा मराठी शब्द तुम्ही मला सांगायचा आहे आणि ज्याला पहिलं सुचतंय त्यांनी सांगायचंय. जितके जास्त शब्द बरोबर सांगाल तेवढा तुमचा स्कोर होईल आणि तुम्ही हिला जिंकून द्याल संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके, खेळूया. हा, खूप सोपे शब्द आहेत. ऑक्सिजन. इंग्लिश मध्ये सुद्धा माहिती आहे ऑक्सिजन. पास. प्राणवायू. पटकन लक्षात नाहीये. दुसरा शब्द पर्टिक्युलर. एखाद्या बाबतीत आपण खूप पर्टिक्युलर असतो. प्रत्येक काय काय प्रत्येक. अजून प्रत्येक. अजून पास. खास, विशेष, तंतोतंत, विशिष्ट. हा खूप मस्त आहे आणि एकदम आवडीचा आहे आपल्या. हा, करायला लागलं तर त्रास होतो, मिळाला तर आनंद होतो. पेमेंट. पगार. येस, आईला 1 पॉइंट मिळालाय. पिकॉक. मोर. कोण बोललं पहिला. 2. हिस्ट्री. इतिहास. 2. 1. मॅग्नेट. लवचिंग नाही. येस. 3. 1. लास्ट अँड द बेस्ट. मॅप. नकाशा. 4. 1. आई जिंकली आहे आणि आईनी सान्वीसाठी जिंकली आहे संतुलन आयुर्वेद तर्फे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. कसली धमाल आहे. मगाशी हसता हसता पडत होती, दंगा करत होती आणि खूप लाघवी आहे, प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे. बरोबर. गोरी आजी तू सांग. मस्त आहे, म्हणजे खेळपळ आहे, परत प्रेमळ आहे. मग आजीला काय झालं तर लगेच बघते. आता हात बराय का. हो, हात दुखायला देवाजवळ बोलते. हात फ्रॅक्चर झाला त्या देवाजवळ कधी शाळेत जायच्या वेळेला बोलायची, माझ्या आईचा बरं हो देऊन, असं गोरी आजी बोलली. सानवी ना एकदम हुशार आहे आणि त्याच्यात म्हणजे मेन म्हणजे काय, कुठलीही गोष्ट तिला बघितली किंवा ऐकली ना तर परफेक्ट ती लक्षात चांगली ठेवते व्यवस्थित. हां, आणि एक मला नेहमी सांगते की तुला मी टाकून देणार नाही, मी तुला नेहमी सांभाळणार. ओ ग, अजून काय पाहिजे असतं आजी आजोबांना. आजोबा. शानी छान आहे, प्रेमळ आहे, मला आजोबा म्हणते तेच समाधान आहे माझं. क्या बात आहे. खूप छान गप्पा मारतोय आपण सगळेजण. आता थोडंसं गेमकडे वळूया. तर मी तुम्हाला काही शब्द सांगेन ज्याच्यापासून म्हण तयार होईल. म्हणजे ऍक्च्युली ते म्हणीचेच शब्द आहेत पण ती आद्याक्षर आहेत. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही म्हण तयार करायची आहे आणि सगळ्यांनी मिळून उत्तरं द्यायची आहेत, जास्तीत जास्त उत्तरं द्यायची आहेत. सुरुवात करूया आपण. पहिली म्हण आहे आ शी म जे. असली भूतेच जमतील. नाही नाही नाही. पास. हा, आधी शिदोरी मग जेजुरी. आता एकदम सोपी. ओके. दू डो सा. दुरून डोंगर साजरे. अगदी बरोबर आहे. आता जमतंय. नेक्स्ट
ज्या खा मी त्या क नी. ज्याचं खाऊ मीठ त्याचं करू नीट. करावे नीट. नेक्स्ट आ भो अ सा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काय आठवतंय का? सांगू पास. आलिया भोगासी असावे साधारा. अरे लक्षात नाही आलं का? हे वाक्य बोलते नेहमी म्हणता ना तुम्ही. मला असं वाटलं की आता मी चालूच करते प्रवचन असं मला वाटायला आ ह लो शे आ ना. पास. आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. मज्जा आली का तुम्हाला? आता तुम्हाला अजून मजा येणार आहे कारण सान्वीचे आई बाबा तिच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि तिला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. आपल्यासाठी आपल्या मुलाचं नाव हे खूप स्पेशल असतं. ते तुम्ही अजून स्पेशल करायचंय. सान्वीचं नाव तुम्हाला लिहायचंय आणि ते सुशोभित करायचंय. एका वेळेला एकच लेटर लिहायचं त्याच्यात छान काय काय डेकोरेशन करायचं. ते जाऊन तिकडे टांगायचं परत धावत धावत यायचं. ओके हे सगळं तुम्हाला 2 मिनिटात करायचंय. ज्याचं नाव खूप छान असेल आणि जो पूर्ण करेल तो जिंकला. ओके तुला काय वाटतं कोण जिंकणार आई की बाबा? आई बाबा. आई बाबा. सो क्यूट. ओके तुम्हाला कळलाय गेम. युअर टाइम स्टार्ट्स नाव. लवकर 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 लवकर. एक मिनिट झालेलं आहे. आणि एका सेकंदाच्या अंतरामुळे आई जिंकली आहे. आईने सान्वीला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. हाऊ स्वीट. किती मज्जा आली मला. आणि आपल्या मुलाचं नाव लिहिताना किती अभिमान वाटत असेल नाही. तुम्हालाही असंच काहीसं करायचं असेल तर आमच्या या कार्यक्रमात नक्की भाग घ्या. आमचा ईमेल ID आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.